नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय पाठीमागं अक्षरशः बक्षिसांचा खच लागलेला आहे. आणि विशेष म्हणजे बघा, तुम्हाला मोठ्या ट्रॉफ्या दिसतील, ढाले आहेत, तिकडे ढाले आहेत, गदा आहेत. हे सगळं एका बैलाचं यश आहे मित्रांनो. मुळशी असेल, मावळ असेल, त्याच्यानंतर हवेली असेल, या पट्ट्यात घाटातील छकडी शर्यत चालते. तर या शर्यतीत एवढं यश मिळवणारा बैल आहे कैची मोन्या. आज त्याचीच मुलाखत घेऊया. चला या माझ्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? चेतन केशव बेगडे. बर, काय करता तुम्ही? आपलं फ्लेक्स प्रिंटिंग ॲडव्हर्टायझिंगचं बिझनेस आहे. बर, आता जसं सांगितलं प्रस्तावना येतात की अनेक चषक पारितोषिक घेणारा हा कैची मोन्या बैल. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. कुठनं घेतलाय हा बैल? हा बैल आपण मामांकडनं खरेदी केलेला आहे. बर, ह्या शर्यत प्रकारात म्हणजे घाटात छकडी शर्यत पळते, तर हा शर्यत प्रकार कसा असतो ते सांगा पहिल्यांदा. हा शर्यत प्रकार म्हणजे ही आपली माहीत नसल्यासारखी फाटी असती, 800 फुटाची, 600 फुटाची. जसं ज्यांना ज्या ठिकाणी जशी यात्रा असती वगैरे शर्यतांना पॉसिबल असतं त्यानुसार ते आपले अंतर ठेवतात. त्याच्या तिथं बैलाची खालनं सुट्टी होते, सुट्टीपाशी खाली एक धागा लावलेला असतो. धागा म्हणजे सेन्सर पद्धत असती, जिथनं खाली सुट्टी जायला तो खालचा धागा तुटतो, तसंच वरती दुसरा धागा असतो. जिथं आपलं निशाण असतं, निशाणापाशी दुसरा धागा असतो. ज्यावेळेस खालचा धागा तुटल्यावरती सेन्सर चालू होतो, गाड्याचा टाइम चालू होतो. तसं वरचा धागा आपण जेव्हा कट होतो त्यावेळेस गाड्या बंद होतं. त्यावेळेस जो परफेक्ट जो टाइम असतो तो तिथं गाड्यावरती आपल्याला दाखवला जातो. म्हणजे सर्वोत्कृष्ट जो टाइम जो करेल बैल तो विजयी सगळ्यात कमीत कमी सेकंदामध्ये जो बैल तिथे येईल तो विजयी राहतो. किती वेळा पळावं लागतं? तिथं काही ठिकाणी 2 फेऱ्या असतात, तर काही ठिकाणी 3 फेऱ्या असतात. बर, ज्या पद्धतीनं पुणे भागात अहिल्यानगर भागात जो घाट प्रकार चालतो फक्त इथं छकडा पळावला जातो असं ना पूर्ण. बर, जसं सांगितलं की अनेक पारितोषिक घेतलेत, पण ह्या बैलाची अजून एक ओळख आहे. ह्या बैलावर एक गाणं आलंय आनंदीवर, आणि हे गाणं महाराष्ट्रावर धुमाकूळ घालतायत. अनेक रील्समध्ये तुम्हाला ऐकायला भेटत असेल. कुठलं गाणं आहे ते सांगा एकदा. मोहनेचं गाणं जे आपण आता काढलंय ते गाणं आहे अशी गाडी पळते वेगानं जसं उडतंय वादळ. हे गाणं आता आपलं ट्रेंडिंगला चालू आहे. कुठले कुठले हे जे विक्रम आहे ह्या खेळात तुम्ही सांगा मला, कैची मोन्याचे. ह्या खेळात विक्रम म्हणजे बैल दोन्ही फांदी तो पब्लिकचा बादशाह आहे. किती पब्लिक असू दे तो पूर्ण पब्लिक चिरत असतो, पळत असतो. आणि दोन्ही खांदी बैल एकदम फिट आहे एकदम. हा, सलग किती ह्यानं शर्यती जिंकलेत? काहीतरी विक्रम आहे त्याचा. त्यांनी आता लागोपाठ 35 घाट गुलालाचे केलेले आहेत. त्याला आपण 35 घाट झोपलेला आहे बैल. 35 घाटामध्ये त्यांनी 35 घाट गुलालात केले. त्याशिवाय त्यांनी 10 घाटामध्ये घाटाचा राजा राहिलाय. परत त्यांनी 10 फायनली घातलेल्या आहेत 1 नंबरच्या. बर, 8 फायनली 2 नंबरच्या घातल्यात, 3 फायनली 6 घातल्यात. त्यांनी कमीत कमी 35 घाटामध्ये फक्त आपल्या 5 फायनली झाल्या नाहीयेत. त्याचं कारण बी का की आपल्या बैलाची काही चुकी नाहीये तिथं फक्त दुसरा बैल आपल्याला कमी झाल्यामुळे आपल्या त्या 5 फायनली फुकल्या त्या आपल्या. म्हणजे सातत्याने यश मिळवणारा बैल. पण आता बैल एकटा पळत नसतो, जोडीदार कोण कोण राहिलेत? पैरे जोडीदार ह्याच्याबरोबर कोण कोण राहिलेत? आता याच्याबरोबर चालू सीझनला सुरुवातीला एक लकी म्हणून बैल पळाला आमचा सातकरांचा. 8 घाट तो बैल पळाला. त्यानंतर 9व्या घाटाला आमच्या घरची मोहण्याची गाडी पळालेली जुनी गाडी अशी पळालेली की ती लागोपाठ 12-13 घाट गाडी पळालेली. जेव्हा ती गाडी घाटामध्ये पळन त्यावेळेस घाट सेकंड ठरवायची की याच्या पुढे आता घाटाला कोणाचं येणार नाही. तो बैल पळालेला आहे. त्याच्यानंतर मोहण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, ज्या घाटाला मोहण्या घाटाचा राजा होतो त्या ठिकाणी तो कधीच 1 नंबर फायनल घेत नव्हता. म्हणजे 2 नंबर घ्यायचा किंवा 3 नंबर घ्यायचा. मग आम्ही त्याच्यानंतर एका घाटाला एक आमच्या मामाचा देवा एक बैल होता, तो बैल आहे मिळवली घाटामध्ये झोपला इथं मावळामध्ये. त्या घाटाला बैलांनी 1.5 सेकंद आत ठेवून घाटाचा राजा झाला. त्यानंतर त्यांनी त्याच दिवशी तिथं 1 नंबर फायनल घेतली. त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला त्याचा. नवीन प्रेक्षकांना सांगा, आमच्या राजा म्हणजे त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स. राजा म्हणजे तेवढं क्षेत्र. आता आपलं जे सेकंद असतात त्या 800 मीटरमध्ये 600 मीटरमध्ये
जसं आपण सेकंद ठेवतो, ज्या कमीत कमी सेकंदामध्ये जो सगळ्यात आतमध्ये पाहिले येतो त्या दिवशी त्याला तो घाटाचा राजाचा किताब मिळतो. असं किती वेळा घेतलाय? मोनेनी 35 मध्ये 10 वेळा घाटाचा राजा घेतलाय. हा त्यामध्ये 35 ह्याच्यामध्ये त्यांनी 10 1 नंबरच्या फायनली घेतल्यात, हा 8 फायनली 2 नंबरच्या घेतल्यात त्यांनी. कुठनं पळतो नक्की, उजवीनं डावीनं? त्याचा सगळ्यात पहिला फिट खांदी म्हणजे तो डावीचा होता, पण तो उजवीने बी पळतो तेवढ्याच. जेवढा डावीने पळत नाही डबल स्पीड तो उजवीने पळायला लागला बैल. बरं तो दोन्ही खांदी फिटच एकदम बादशाच आहे. बरं. आता तुम्ही सांगताय की दोन्ही खांदी पळतो, तर अशी यादगार शर्यत्या कुठल्या आहेत त्याच्या, की म्हणजे लक्षात आमच्या कायम राहणार, हे कधीही विसरू शकत नाही, अशा तुमच्या लक्षात राहिलेल्या शर्यती? ह्याची लक्षात राहणारी शर्यत म्हणजे ट्रॅक्टरचा मावळात घाट भरला होता. त्या घाटाला आम्हाला मुळशीमधला साठ्यांचा बगेरा बैल होता. तो बगेरा बैल त्याला लाळ खुरकूत झाल्यामुळे तो अचानक आमचा पायरा तुटला, तर आम्हाला त्यावेळेस बैलच नव्हता. मग जसं तुम्हाला आता सांगितलं, आमचा जुना बैल घरची गाडी पळायची छोटा लक्ष म्हणून, तो बैल पायाला लागल्यामुळे 1 वर्ष पूर्ण घरी उभा होता. त्या बैलाचा आम्ही याचा एक फेरा काढला की बघू आपला परफॉर्मन्स काय देतोय, तर आम्हाला एकदम परफॉर्मन्स एकदम बेस्ट वाटला. तिथं त्या घाटाला 351 गाड्या आल्या होत्या. त्या 351 गाड्यामध्ये आम्ही बैल आपला डावी खांदीचा उजवीला घेतला आणि उजवीला घेऊन तिथं आपण मोन्यावरती 2 नंबर फायनल केली तिथं. त्या 2 नंबर फायनल अशी केली की आतापर्यंत 35 गाडी जे आपले झाले त्याच्यासारखा अस्मरणीय कोणताच घेणं घाट नाहीये. काय बक्षीस भेटलेलं तिथं? तिथं आपल्याला अल्टो कार भेटली होती. बरं, अल्टो कार. हो. घरच्यांची काय प्रतिक्रिया आली? कारण कसं असतं, घरचा महिला वर्ग सांभाळत असतो, प्रेमाचा हात कुठल्याही नंदीवरून फिरत असतो, तर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस? घरची प्रतिक्रिया म्हणजे आता आमचे आजोबा आहेत, त्यांचं वय 85 आहे. बरं. आम्ही जेव्हा बैल सकाळी घरातनं गोठ्यातनं बाहेर काढून टेम्पोत भरतो, सगळ्यात पहिले जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतो तिथं. त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतो. आणि त्यांना ज्यावेळेस ही अशाची गोष्ट कळली की आपल्या बैलांनी आज की अल्टो कार जिंकून घरी आणली, ते त्यांना घरी आल्यावर ते अश्रू त्यांच्या अनावर झाले. म्हणजे त्यांना एवढा आनंद झाला की काय करू काय ना असं एवढं झालं होतं. आणि घरातले सगळे महिला मंडळी वगैरे सगळे खुश झाले होते की त्यांनी आपली सगळी इच्छा आकांक्षा त्या दिवशी पूर्ण करून टाकल्या होत्या. ज्या घरात बैलगाड्याचा नाद आहे, ज्या घरात बैलाचा कुठलाही विजय मिळवतो, तर सगळ्यात मोठा आनंद त्या घरात असतो की बैलानं मिळवलेलं यश. यस. आणि ते तुम्हाला आनंद दिलाय कैचीनं म्हणून. आता काय माहितीये का, तुम्ही सांगितलं की व्यवसाय करताय, तर व्यवसायात काय काय करतात ते सांगा पहिल्यांदा. व्यवसायामध्ये आपल्याकडे फ्लेक्स प्रिंटिंगचा आपला धंदा आहे की जेणेकरून आपल्या हायवे रोडला ज्या होल्डिंग्स वगैरे असतात तशा आपल्या एक 70-80 होल्डिंग्स आहेत तिथं मावळ तालुक्यामध्ये. ते सगळे म्हणजे आपण जे फ्लेक्स, कॉलेजेस, काही बिल्डर्स त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट असतं ते आपण त्याच्यावरती सगळं करतो. तर आपली प्रिंटिंगची मशीन आहे. हा, त्या मशीननुसार आपला व्यवसाय चालू असतो. बरं, तुम्ही बघू शकता हे घर तुम्हीच केलंय का हे? हो, हे सगळं आपली इथं प्रिंट झालेलं आहे सगळं. हा, जे गाड्यांवरती स्टिकर वगैरे लावतो सगळे ते आपण करतो. बरोबर. आता खूप ट्रेंडिंगला आहे की कुणाला सांगायची गरज नाही की टेम्पोत कोण आहे, त्या पूर्ण गाडीत कोण आहे, लगेच कळून जातं. पूर्ण गाडा मालकाची बैलाची पूर्ण हिस्ट्री गाडीवरती दिसून येते लगेच. 0 मिनिटात कळतं की बाबा ही गाडी याची आहे म्हणून. वय किती तुमचं? माझं वय आता आहे 27. 27. मित्रांनो, बैलगाड्यात असं आहे की सर्वजण म्हणतात की बैलगाडी क्षेत्र हे तरुणांचं आहे. आता तुम्ही तरुण आहात, तर कसं बघता एक तरुण बैलगाडी मालक म्हणून बैलगाड्या शर्यतीकडे कसं बघता? आता हा जो आपला छंद आहे हा आपल्याला कसा जास्त जोपासेल त्याची आपण सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतो की जेणेकरून आपल्याला याचा नाद किती वाढू शकतो आणि तो नाद आपल्याला कोणत्या मर्यादेपर्यंत आपण ठेवला पाहिजे. फक्त आपण बैलगाड्या म्हणजे बैलगाड्याच नाही केला पाहिजे. नाही तर काही आता काय होते, काही तरुण फक्त बैलगाड्या म्हणजे फक्त डोक्यामध्ये बैलगाड्या ठरलं की आपण ते शेतही करतात, कामधंदा नाही काय नाही काय नाही. पण सगळ्या गोष्टी करून आपल्याला रोजगार कसा निर्माण होईल, काय करता येईल ते सगळं करून आपण सगळं नियोजन करून ते केलं पाहिजे तरुणांनी. चांगलं की सांगताय. कोणत्याही वाईट व्यसनाला न जाता बैलगाडा छंद चांगलाच आहे, पण बैलगाडा छंद आपल्याला किती जॉब येईल आणि आपण तो जोपासून आपल्याला रोजगार कसा उपलब्ध होईल ह्याची पण काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. कटू अनुभव सांगा आतापर्यंत बैलगाड्यातला कुठला, आणि हे सत्य मला कळालं असं कुठली गोष्ट सांगा. सगळ्यात कटू अनुभव म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा बैलांना 16 घाट केले होते, आपल्याला फक्त एकच फायनल झाली होती. त्यावेळेस आपल्याला आपण जेवढ्या बैलगाड्यावाल्यांना कॉल केले त्यांनी आपल्याला बैल दिली नव्हती त्यावेळेस. पण ज्यावेळेस त्यांना कळलं मोने सर तिकडं सर हो तिकडं, त्यावेळेस त्यांनी आपल्याला बैल दिली नव्हती. पण ज्यावेळेस आपला बैल पळायला लागला त्यावेळेस तेच आपल्याला परत फोन करायला लागले. पण त्यावेळेस त्यांना आपण त्यांची आठवण करून दिली की तुम्ही आम्हाला आमच्या वाईट काळामध्ये काही साथ दिली नव्हती,
पण आता ज्यावेळेस आपल्या जेव्हा बैल पळायला लागतो त्यावेळेस सगळेच आपल्यासाठी उभे राहतात. बर पण सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं, आता बैल आपला केवळ्यापर्यंत कंटिन्यू फायनलीच घेत होता, केवळ्याला बैलाच्या शाफ्टाला इजा झाल्यामुळे बैल आपण उभा ठेवला. पण बैल जरी उभा ठेवला, आपला छंद आवड असल्यामुळे आपण घाटामध्ये बघायला जात होतो. पण जी लोक आपल्याला पायऱ्यासाठी फोन करत होती ती शास्त्र जात तरी आपल्याशी बोलत नाही, बरं. कारण का त्यावेळेस आपला बैल पळत नसतो. मग ज्यावेळेस आपला बैल पळतोय त्यावेळेस आपली किंमत तेवढी असते. मग आता कसं आहे, ही तर खूप मोठी गोष्ट सांगताय की तात्पुरतं बैलगाडी क्षेत्र आहे, तात्पुरतं यशाच्या संबंधी सगळी लोक असतात. पण आता मग तुम्ही पैरेकरी, जे रिलेशन, मित्र, परिवार काय नसतं का यात? काय होतंय, ह्या क्षेत्रामध्ये रिलेशन महत्वाचं आहे, पण ते पण तेवढ्या पुरती पाहिजे. जर आता आपला बैल 1 नंबरला पळतोय, तर आपण तो बैल 4 नंबरच्या बैलाच्या गाडीमध्ये पळू शकत नाहीये. त्यामुळे पुढच्या माणसाला बी कळलं पाहिजे की आपण बी काय कॅपॅसिटीचे, आपण जर तो बैल आपण पळवणार आहे तर आपण त्या कॅपॅसिटीचे पाहिजे, त्यानुसार सगळं झालं पाहिजे. अनेक मुलाखतीत हा प्रश्न असतो, सगळ्यात महत्वाचं असतं की नकार देणं. नकार कसा देतात? सगळे जवळचे असतात, मित्र परिवार असतो. आपलं नकार देणं काय नाहीच, विषयच नाहीयेत. कारण की आपलं एक गोष्ट अशी आहे, एक वैशिष्ट्य आपल्या बैलाचं, जर आपल्या बैलाला शेजारचा बैल जर आपल्याला लागला तर आपण कमीत कमी, जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही ही गाडी आता कमी होती ते काय होती, तोपर्यंत आपली गाडी फुटत नाही. कमीत कमी आपले लागोपाठ काय बैल आपली अशी पळालेली आहेत, लागोपाठ आपण 8 घाट एक बैल आपल्या सोबत पळालेला आहे, त्यानंतर 5 घाट लागोपाठ एक बैल आपल्या सोबत पळालेला आहे. नकार देता का नाही? नकार देताना आमचा विषय काय असतो की आमची गाडी जशी पळेल त्याच्यावरती आमचं डिपेंड राहील. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की बाबा आपला बैल कमी झालाय किंवा शेजारचा बैल कमी झालाय, तर आपण नियोजन दुसरं करतो. आता बघितलं असेल मुलाखतीच्या दरम्यानच बैल थोडा म्हणजे इकडे येतोय, गोंजरण्यासाठी येतोय. दावणीवरचा कैची मोन्या आणि मैदानावरचा कैची मोन्या, काय फरक आहे? तो घरी त्याचा स्वाभाविक जरा स्वभाव असा आहे की त्याचा थोडा पुरती त्याचे प्रेम आहे, पण त्याची एक गोष्ट असं आहे, तो 100% रागीटच आहे. त्याला तुम्ही किती जीव लावा, काय करा, आपण त्याला आता त्याला तुम्ही आता काही करा, पण आपण घरच्या पोराप्रमाणे जपतो आपण त्याला, नाही का, एकदम प्रेम करून सगळं जीव लावतो. पण त्याचं काही डोक्यात त्याला कधी असं होतं, त्याला किती जीव लावा, काय करा, तो मारायचं तेव्हा तो मारतोच. बरोबर, अग्रेसिव्ह बैल आहे. अग्रेसिव्ह बैल आहे. आणि पब्लिकनं पळणारे बैल तुम्ही जर बघितलं असेल की अग्रेसिव्ह पण असतो त्यांच्यात. आता एका शर्यतीत ह्याला यश भेटते, मग दुसऱ्या शर्यतीत पळवा की त्याला 3 फेऱ्याच्या मैदानात का पळवत नाही? मग आम्हाला 3 फेऱ्याच्या मैदानात त्याला पळवायचं होतं यावर्षी, पण त्याला शाफ्टाला इच्छा झाली होती. आमची इच्छा होती. आता काय झाली, आता एका ठिकाणी एकदम टॉप मध्ये चालला असल्यामुळे आम्ही तो विचार पण करत नाही की आम्हाला तिकडे 3 फेऱ्याच्या मैदानाला आपल्याला पळायचं वगैरे, हा कधी विचार पण येत नाही. पण ग्रुपची इच्छा असल्यामुळे आम्ही यावर्षी पळवायचा एकदा 1 राऊंड काढणार होतो त्याचा, पण त्याला शाफ्टाला इजा झाली होती. पण आम्ही असा विचार केला, जर आपण त्याची इजा नीट केली, बैल आपण अख्खा रिकवर केला, तर बैल आपला पुढच्या सीझनला पळू शकतो. पण त्याच्या आजारपणात जर आपण त्याला पळवत राहिलं तर ते चुकीचं आहे. की मग बैल आजारी असून, माहिती असून पण आपण त्याला पळवतोय, तर बैल तिथं आपला गुलाल होणं बी अवघड आहे. आणि बैलाचं जीव धोक्यात घालून पळवणं ते महत्वाचं नाहीये. हा आम्ही विचार केला त्यावेळेस, आणि 3 फेऱ्याला मी पळालो नाही यावेळेस. भविष्यात पळणार आहे? भविष्यात आता चालू सीझन वरती ठरू शकतो, नाही का, कसं काय अंदाज घेऊन. बर, आता तुम्ही मगाशी बोलता बोलता एक पैलू मांडला की बैलाला तुम्ही 4 महिने विश्रांती देता, ह्याच्या मागं कारण काय? 4 महिने विश्रांती काय देतो आपण, कारण की बैल आपण ज्या 12 महिने 8 महिने बैल आपल्यासाठी पळतोय, तो काय पळतोय, तर जीवाचं रान करून आपल्या मालकाचं नाव करण्यासाठीच पळतोय. आणि आपल्याला बैल जो आपण 8 महिने कंटिन्यू गुलाल, तो आपल्याला गुलाल देतच आहे. पण 4 महिने त्याच्या जीवाचा आपण आराम केला, त्याच्या जीवाचा जर आपण विचार केला, तर तो 8 महिने पुढे आपल्याला साथ देणार आहे. पण कंटिन्यू आपण त्याची बिनजोड करत राहिलं किंवा बैल सारखा फेरे काढत राहिलं, त्या बैलाच्या आपण जे पिसणी पाडायला उपयोगच नाही ना याच्यामध्ये. त्याचा नैसर्गिकरित्या त्याला आपण 4 महिने त्याला प्रॉपर आराम दिलाच पाहिजे पावसाळ्याची. मग 8 महिने तो पुढे आपल्याला साथ त्याची तो देणारच आहे. मित्रांनो, जे जुने जाणते बैलगाडी मालक आहेत, असंच समीकरण असायचं, 4 महिन्यांची विश्रांती, आणि हाच फॉर्म्युला हे करतात. सांभाळ कोण करतं बैलाचा? तुम्ही स्वतः का गडी? बैलाचा सांभाळ स्वतः आमचे वडील करतात. सकाळी 5 वाजता बैलाला आंबवण असतं. बर, एकदम पहाटे उठून त्याला प्रॉपर त्याच टायमाला आंबवण असतं. 7 वाजता बैलाला आम्ही दूध पाजतो, 9 वाजता बैल उन्हाला बाहेर असतो आमचा, 11 वाजता बैल आतमध्ये, 11 ते 4 वाजेपर्यंत बैल गोठ्यामध्ये, परत 5 वाजता बैल आम्ही बाहेर काढतो. आमची इथनं 1 किलोमीटर खाली विहीर आहे, विहिरीपर्यंत बैल आम्ही रोज चालवायला नेतो. घरच्यांची हात निगा किती महत्वाची असते बैलाच्या बाबतीत? घरच्यांची हातनिगा ही 100% महत्वाची असते. कारण की घरच्यांची हातनिगा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. कारण काय होतं, आपण व्यावसायिक माणसं काही व्यवसायामुळे कुठं अडकून राहिलेलो असतो. बैलाला खाणं पिणे टाइम टू टाइम झालं पाहिजे. त्या गोष्टी आपण टाइम टू टाइम त्याच्यासाठी केल्या
तर तो आपल्याला त्याचे 100% तो आपला साथ देणारच आहे. बरं. त्यामुळं आपण एखाद्या गाड्याच्या भरोश्यावर समजा केलं तर हे सगळं चुकीचं होऊ शकत नाही. बरं. मित्रांनो, ह्या मुलाखती दरम्यान प्रस्तावनेत तुम्ही बघितलं असेल एक चांगला पैलू म्हणजे कुठला की नंदीनं जेवढं किताब मिळवलेत, जेवढं सन्मान मिळवलेत, त्याला एक स्ट्रक्चराईज करून चांगल्या ठिकाणी त्या सन्मानानं ते सन्मान ठेवणं हे काम केलेलं आहे. ह्याच्या मागे काय विचार होता? आता ह्याच्या मागे विचार एकच होता, तर आपल्याला प्रत्येक घाटामध्ये आपण कशासाठी पळतो, आपल्याला कोणत्या पैशाची अपेक्षा नसती, काही नसती. आपल्याला फक्त एक जी ट्रॉफी असती, ट्रॉफीच्या आनंदासाठी आपण त्या घाटामध्ये पळत असतोय, जेणेकरून त्या ट्रॉफी आपली आठवण राहते कायमस्वरूपीची. की जरी तुम्ही उद्या आपल्या घरी आले, तुम्ही विचारू शकता ही ट्रॉफी कधीची. तुम्ही जरी आज माझ्याकडे 20 वर्षांनी आले तरी मी तुम्हाला ती ट्रॉफी दाखवता, मला तुम्हाला आली पाहिजे. जेणेकरून ती साठवणूक करणं, जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही काय केलंय, सगळे एक स्ट्रक्चर बनवले. त्या स्ट्रक्चरमध्ये पूर्ण काचाची रूम करून जी वर्ष तुमची 2 वर्ष लाईफ तिची जाणार आहे ती आपली 20 वर्ष टिकावतं कशी येईल ह्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. बरं. काय काय ठिकाणी बघितलं असेल, तुम्ही बी प्रेक्षक आहेत आपले जाणकार, की बैलानं सन्मान मिळवलेला असतो पळून, पण तो सन्मान कुठेतरी धुळीस ठेवले आता धुळीत असतो. पिढ्यानपिढ्या आपल्याला ही शर्यत चालू ठेवायची असेल तर पुढच्याला बी आवड निर्माण कशी होईल, काय करता येईल, आपल्या बैलाचे पराक्रम काय काय हे जर आपल्या पुढच्या पिढीला कळलं तर ते पण ही पुढं वाटचाल चालू राहणार आहे. बर, भविष्याच्या गोष्टी सांगताय, एकंदरीतच बैलगाड्याचं भविष्य कसं पाहताय तुम्ही? बैलगाड्याचं भविष्य ही आपली पारंपरिक पद्धत खूप चांगली आहे, ही आपण जपली पाहिजे. कारण की ह्याच्यामध्ये हा एक आपला शेतकऱ्याचा एक चांगला खेळ आहे, आनंद आहे. ह्याच्यामधनं भरपूर गोष्टी आपल्या मार्गी लागतात. ह्याच्यातनं भरपूर जणांना रोज पण मिळतोय, जेणेकरून जिथं यात्रा भरती तिथं काही आपली दुकानं लागतात. किंवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खिल्लारची संगोपन जास्त होती ते. बर. हा, कारण की काय होते सध्या आता जशी शर्यत बंद झाली त्यावेळेस बैलांची किंमत डाऊन झाली, काय झालं सगळं संपलं होतं. शर्यत चालू झाली तर खिल्लारचं संगोपन परत चालू झालं. खिल्लारचं संगोपन चालू झाल्यामुळं ज्या गाया आपल्या कत्तलीला जात होत्या त्या गाया जायच्या आपल्या बंद झाल्यात. शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या दारामध्ये आता 2-2, 3-3 गाय सगळ्यांकडे आहे. तुम्ही मी आणले तर? हा, आता आपण पण आता एक नवीन गाय घेतली आहे, गौरी नाव आहे तिचं. मोठी आणि देखणी गाय, आपण पिक्चर मध्ये बघतच असाल. हा, मोठ्या मापाची बैलाच्या मापाची गाय आपण आणलेली आहे, एकदम देखणी गाय आहे. तिने काही प्रदर्शनामध्ये नंबर पण तिने घेतलेले आहेत. बर, आता एकंदरीतच ही सगळी मुलाखत चालू आहे, चर्चा चालू आहे. तरुण म्हणून मला खरं खरं सांगा की अवघड झालंय का क्षेत्र? कारण थोडं आर्थिकता आता वाढली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आर्थिकता आली तर तरुण म्हणून अवघड होतंय का? कारण सगळ्या गोष्टीला ती आर्थिकता जोडली जाते. आपण जर सगळं नियोजन व्यवस्थित जर केलं तर याच्यासाठी अवघड काहीच नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं आपण एक स्वतः काहीतरी रोजगार कसा आपल्याला प्राप्त होईल, ह्या रोजगारातनं आपल्याला समजा 10 रुपये येत असेल तर आपण बैलगाड्यासाठी 3 रुपये कसे खर्च करू शकतो, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण हे केलं पाहिजे, नियोजन लावलं पाहिजे. किंवा नियोजनानंतर बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला कुठं काय कसं कोणत्या पद्धतीने पाऊल उचलता येईल, की आपली झेप कुठपर्यंत घेता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बर, आता तुमचा ग्रुप असेल, बैलगाडा हा सामूहिक खेळ आहे, तर हे आता ग्रुपमध्ये एखादं बक्षीस आलं तर कशा पद्धतीनं वाटणे, म्हणजे त्यांना काय असतं का थोडंसं मिळकत किंवा मोबदला काय देता का तुम्ही? आमच्या क्षेत्रामध्ये कोणाला मोबदला कोणीच घेत नाहीये, काहीच करत नाहीये. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं पैशासाठी पळतच नाही, आम्ही फक्त एक आनंदासाठी आणि आम्हाला फक्त एक ट्रॉफी फक्त महत्त्वाची. एक आम्ही ज्या घाटामध्ये जातो पुढचे 2 बैल असतात, 2 बैल दुसरा बैल जो आपल्या सोबतचा असतो त्याच्याकडे आम्ही हक्काने ट्रॉफी मागून घेतो की बाबा ही ट्रॉफी आम्हाला पाहिजे नाही. आणि ज्यावेळेस आम्ही ट्रॉफी घेऊन घरी येतो ती फक्त आमचे आजोबा एक 85 वर्षाचे आहेत, त्यांना फक्त ट्रॉफी दाखवली, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच आमच्यासाठी सर्वस्व आहे. वाह, बघा मित्रांनो, आपल्या आईवरच्या चेहऱ्यावरचा आनंद, ह्यांनी सांगितलं आजोबा आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, एकंदरीत ज्या कुटुंबात सगळे कुटुंबातले सदस्य आनंदी आहेत ते कुटुंब आनंदी. बरोबर. आणि हे आनंद देण्याचं काम नंदी करतोय हा. बर, आता जाता आता शेवटाकडे वळूया. आपण ही मुलाखतीत चर्चा केली, आता भविष्यही तुम्ही सांगितलं. आता 4 महिने रेस्ट आहे, तर ह्या रेस्टच्या पूर्ण पिरियडमध्ये ह्याच्या व्यायामाचे काय काय काळजी घेता, कशा पद्धतीने व्यायाम घेतला जातो? आता काही लोक सगळ्यात महत्त्वाचं काय करतात, पावसाळा लागला की 4 महिने बैलाचं आंबवान खुराक वगैरे सगळं बंद करतात, की बैलाचं बाबा रक्त बदलण्यासाठी वगैरे वगैरे, की बैलाचं जे बॉडी स्ट्रक्चर जे फिटनेस असतो पूर्ण खराब करतात. बैल जो 100% वरतून त्याला 70% त्याचं सगळं फिटनेस एकदम डाऊन करतात, की बाबा परत त्याचं रक्त आपलं चेंज होईल.
पण आम्ही असं काही करत नाही. बैलाचं जे स्टार्टिंग पासून जे त्याचं जे खाण्याचं जी पद्धत आपली आहे, जे त्याचं रतीब आहे तोच रतीब आम्ही ठेवतो. आणि बैलाला आमच्या कोणत्याही प्रकारचे 5 प्रकारचे 10 प्रकारचे असं काहीच खाणं नाहीये. बरं. बैल फक्त साधा आमचा सातू कोरमा एवढंच त्याचं खाद्य आहे. बरं. आता कसं आहे, गाणंही काढलं आणि सगळ्या अर्थानं तुम्ही बैलाला एक आपण म्हणू की मानवंदना देताय गाणं काढून, त्याच्यानंतर ट्रॉफी बघितल्या. तर ही काय एकट्याचं यश नसतं, हे सामूहिक यश असतं. तर किती आहेत टीम मेंबर तुमच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये? आमच्या ग्रुपमध्ये सगळी घरातली सगळी मंडळी आहेत. सगळी घरातला मित्र परिवार आहे आमचा. पूर्ण 30-40 लोक आम्ही सगळे आहेत घरातले. 30-40 हो. घरातले आहेत का मित्र परिवार आहे? सगळे घरातले पण आहेत, मित्र परिवार पण आहेत. आता मित्र परिवार असे आहेत की घरातल्यांपेक्षा मित्र परिवार जवळचे आहेत. बरोबर, मैत्री नातं नेहमी हो. जवळच सगळ्यात. जवळचं. का तुम्ही असता बैला बरोबर? बैलाबरोबर सगळे एकत्र राहणे आपली एक टीमवर्क वाढते. सगळे एकत्र राहतात ते. आणि वाईट प्रवृत्तीला जाण्यापेक्षा हे बैलगाडी क्षेत्र कधी चांगले. वाईट व्यसनाच्या मागं जाण्यापेक्षा या व्यसनाच्या नादी लागलेलं कधी बेस्ट आहे. चला, बैल ही थोडा ॲग्रेसिव्ह झालाय, कारण लय वेळा आम्ही मुलाखत घेतोय. जाता जाता शेवटाकडे वळूया. तुमच्या मतानुसार बैलगाड्या शर्यत काय आहे? बैलगाड्या शर्यतीची व्याख्या काय करावं? मी एवढंच सांगू शकतो की बैलगाडा आपला एक छंद आहे, आपली आवड आहे. बैलगाडा आपला महाराष्ट्राचा पारंपरिक शेतकऱ्याचा खेळ आहे. तर बैलगाड्या मालकांनी सगळ्यांनी एक कृपया करून एक याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण आपल्या नावासाठी किंवा आपल्या 2 पैशासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी बैलगाडी क्षेत्र केलं नाही पाहिजे. हे बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपण आपल्या पोटच्या पोरासारखं त्याला जीव लावतो. तशीच त्याने आपला तो एक घरातला तो आपला एक फॅमिली मेंबर असतो. तशी त्याची निगराणी काळजी घेतली पाहिजे. आता आपला बैल पळवून आता सध्याच्या जमान्यात काय चालू आहे की कोणती शर्यत असेल तर प्रत्येक शर्यती बैलाला ट्रीटमेंट करून किंवा बैलाला इंजेक्शन देऊन ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या बैलगाड्या मालकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बैलासाठी हे केलेल्या बंद केल्या पाहिजे. एवढंच मी सगळे सांगतो. आता चांगलं सांगितलं की आपल्या प्रतिष्ठेसाठी बैलाला पळवणं थोडं टाळलं पाहिजे. आणि जसं यांनी एकंदरीतच सांगितलं की बैलगाडी क्षेत्र एक आनंदाचं आहे आणि आपल्या संस्कृतीचं आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल की सातत्यानं घाटात यश मिळवणारा कैची मोन्या असंच त्यानं यश मिळवत राहू आणि असंच त्याच्या मालकाचं कुटुंबाचं नाव करत राहू ही प्रार्थना. तुम्ही पाहू शकताय घाटातली छकडी शर्यतीत सातत्यपूर्ण यशस्वी होणारा कैची मोन्या.